माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्यासाठी शिवसेनेने संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये निष्ठावंत यात्रा उद्यापासून निष्ठा यात्रा आणि उद्यापासून संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये चालू आहोत. कुडाळमध्ये याची सुरुवात होत आहे. खरं तर उद्धवजींनी गेल्या 5 वर्षापूर्वी मुख्यमंत्री झाल्यानंतर 2-2.5 वर्षामध्ये जे काय काम केलं ते लोकांसमोर आम्ही मांडणार आहोत आणि ज्याप्रमाणे त्यांच्यावर अन्याय झाला, त्यांच्यावर विश्वासघात झाला आणि त्यांना मुख्यमंत्रीपदावरून पायउतार करण्यात आलं आणि पुन्हा एकदा उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री झाले पाहिजे तरच कोकणाचा विकास होऊ शकतो. आणि त्याचबरोबर जे आज निष्ठावंत म्हणून राहिले लोक, ते खरं तर अनेक आमिष असताना सुद्धा सिंधुदुर्ग जिल्ह्यातले लोक कार्यकर्ते निष्ठावंत राहिले आणि त्यांचा सन्मान आणि पुन्हा एकदा विधानसभेमध्ये या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सगळ्या सीट शिवसेनेच्या निवडून आल्या पाहिजे. आणि ह्या निष्ठावंतांच्या वतीने उद्धवजी ठाकरेंना ही गिफ्ट आम्ही मुख्यमंत्री म्हणून करण्यासाठी आम्ही उद्यापासून सुरू करत आहोत. आणि या यात्रेमध्ये प्रत्येक गावामध्ये जाऊन प्रत्येक गावात ही उद्धवजी का मुख्यमंत्री झाले पाहिजेत हे आम्ही समजावून सांगणार आहोत. ज्याप्रमाणे काल शंकराचार्यांनी सांगितलं की उद्धवजींचा विश्वासघात झाला आहे, हिंदू कधी विश्वासघात करत नाही, हे पण आम्ही लोकांना सांगणार आहोत. आणि सध्याच्या राजकारणामध्ये सरकारने, महायुतीच्या सरकारने जी काय आम्ही आश्वासनं दिली आहेत ती सगळी आश्वासनं खोल टिकली आहेत. आज आपण बघितलं की गेट बेरोजगारांना भरती असून देत, एसटीच्या कर्मचाऱ्यांचे पगार थकलेले असून देत, आज डॉक्टर उपलब्ध नसून देत, औषधांना पैसे नसून देत, परंतु वारेमार मात्र आश्वासन देतात जी आश्वासनं कधीच सत्यात उतरणार नाहीत आणि ह्याच्या विरोधात आम्ही पर्दाफाश या यात्रेच्या निमित्ताने करणार.